धन्यवाद सर. आजच्या या फेसबुक लाईव्हचा सेशन कशावरती आहे त्याबद्दल आपण प्रथमतः आपल्या शेतकरी बांधवांना संबोधित केल्याबद्दल धन्यवाद सर. शेतकरी बंधूंना नमस्कार. मी गहिनीनाथ डोळे, राष्ट्रीय प्रशिक्षण प्रमुख, महादन ॲग्रीटेक लिमिटेड मधून सर्वांसाठी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचं या खास करून आजच्या सेशनमध्ये सर्वांचं हार्दिक असं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आजचा जो सेशन आहे महादन, आणि तुम्हाला माहितच आहे आपण सातत्यानं महादन आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं शेतकरी बांधवांसाठी असे सेशन्स आपण घेत आहोत. त्यातलाच हा महत्वाचा भाग आहे. आज आपण बोलणार आहोत खास करून जे काही फळ पिकं आपण शेतकरी करतो किंवा भाजीपाला पिकं करतो, या फळ पिकं आणि भाजीपाला पिकांच्या क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट स्टेजमध्ये म्हणजे गुणात्मक वाढीचा जो टप्पा असतो, त्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं पोटॅशियम आणि सल्फरची काय महत्वाची भूमिका आहे, कितपत ते महत्वाचं आहे, त्याचं योगदान काय आहे हे आपण पाहणार आहोत आज, जेणेकरून आपल्याला उत्पादनातील दर्जेदार उत्पादन आपल्याला शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तर पुनश्च एकदा या सेशनमध्ये उपस्थित सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप स्वागत. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी महादन बद्दल मी पुनश्च बोलू इच्छितो 1-2 मिनिटं. महादन एक खत उद्योग क्षेत्रातील अग्रेसर ब्रँड जो मागील 33 वर्ष होऊन गेले शेतकरी बांधवांना खत विक्री बरोबरच सेवा आणि सल्ला यांच्या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आणि त्याचाच एक महत्वाचा भाग म्हणून आज आपण या सेशनमध्ये या विषयावरती बोलणार आहोत. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्याची जमिनीची समस्या, करंट सिनेरिओ, आज आपण सद्य परिस्थिती जर विचार केला तर जमिनीचे काय प्रॉब्लेम आहेत हे मी तुम्हाला अगोदर बोलणार आहे. कारण विशेष तसा आहे आपला पोटॅश आणि सल्फरची भूमिका का, त्याच्या अगोदर जमिनीची काय परिस्थिती आपली आजची हे पाहणार आहोत. जमिनीचा जर विचार केला आजचा, तर प्रामुख्याने जमिनीचा समूह हा अल्कलाईन स्वरूपाचा झालेला आहे. म्हणजे 7.5 ची जी रेंज आहे, आदर्श सामू आपला 6.5 ते 7.5 असायला पाहिजे. ती सामूची पातळी जी आहे, लेवल आहे, ती 7.5 क्रॉस झालेली आहे. अल्कलाईन कडे आपल्या जमिनीचा सामू पोहोचला आहे, किंबहुना काही ठिकाणी सोडिक पर्यंत गेलेला आहे जमिनी. जमिनीमध्ये क्लोराईडचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि प्रामुख्यानं कॅल्शियम कार्बोनेट चुनखडीचं प्रमाण हे देखील जमिनीमध्ये वाढलेलं आहे. याचा एकंदरीत परिणाम आपण जर विचार केला तर जे का आपण खतं टाकतो, खतामधले जे पोषक घटक असतात, तो पोषक घटक उचलून घेण्यासाठी, शोषण करून घेण्यासाठी पिकांना अडथळा येत आहे. आपण जे काही खतं टाकतो, खतं टाकल्यानंतर त्या खतातले जे पोषक घटक आहेत ते मात्र वर शोषण करण्याकरता मुळी वाटून अडचणी येत आहेत. हे आपल्याला समजत नाहीये, कळून येत नाही. त्याचा फटका डायरेक्ट आपल्याला त्या अन्नद्रव्याच्या कमतरतेवरती दिसून येतो. डेफिशियन्सीच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या अन्नद्रव्याच्या कमतरता दिसून येतात, कारण आपण त्या जमिनीकडे पाहिलेलंच नाही, फक्त खतं टाकतो. इम्बॅलन्स न्यूट्रिशन, संतुलित पोषण होत नाही आणि एकंदरीत याचा परिणाम आपल्याला सामू वाढलाय, क्लोराईड्स वाढलेत, चुनखडीचं प्रमाण वाढलंय, जमिनी घट्ट झालेल्या आता, आणि म्हणूनच आपल्याला खतं देऊन देखील आपल्याला म्हणावा तेवढा परिणाम उत्पादन वाढीवरती होत नाही. उत्पादन आपले कमी होत चालले आणि उत्पादनाचा दर्जा देखील ढासळत चाललेला आहे. म्हणून सांगायचा एकच उद्देश आहे इथं, की संतुलित पोषण आपल्याकडून होत नाही. आणि मग आज मी फक्त पोटॅश आणि सल्फरवरती बोलणार आहे, पण सर्व अन्नद्रव्याचा जर विचार केला तर जमिनीचं आरोग्य हे फार महत्वाचं आहे. येऊयात आपल्या मुख्य विषयाकडे. पिकामध्ये पोटॅशियमची भूमिका. जसं प्रत्येक अन्नद्रव्याची महत्वाची भूमिका आहे, तसं पोटॅशची काय भूमिका आहे पीक उत्पादनामध्ये, पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये. प्रामुख्यानं पिकाच्या प्रमुख आणि महत्वपूर्ण घटकांपैकी पोटॅश हा एक फार महत्वाचा घटक आहे, कारण तो मेजर न्यूट्रिएंट आहे. पोटॅशियम हा आयन K+ स्वरूपात पिकास उपलब्ध होत असतो. आणि पोटॅश कधी उपलब्ध होतो पिकांना, जमिनीमध्ये गेल्यानंतर. मग त्यासाठी पीएच ची रेंज किती असायला पाहिजे, आपल्या जमिनीचा सामू
हा 7 ते 6च्या दरम्यान असेल, 7 ते 6.5 किंवा 6.5 ते 7 या दरम्यान जर पीएच आपला असेल, तर आपल्याला चांगल्या प्रकारचं आपण जे काही खतं देतो, त्यातला जो पोटॅश हा जो पोषक घटक आहे, तो पिकाला चांगल्या प्रमाणे उपलब्ध होत असतो. अन्यथा तो पिकाला उपलब्ध होतच नाही. म्हणून जमिनीचा पीएच पहा किती महत्वाचा आहे. आता आपण ह्याची भूमिका पाहूया. काय-काय काम करते? प्रामुख्यानं प्रकाशामध्ये पिकांच्या प्रतिसादाचे नियमन करण्यासाठी हा प्रभावी भूमिका बजावत असतो. पिकाच्या पेशीमध्ये पाण्याचं नियमन राखून वनस्पतीचं ऑस्मॉटिक प्रेशर हा टिकून ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला ट्रान्सपिरेशनमध्ये ऑस्मो रेग्युलेशन ट्रान्सपिरेशनमध्ये हा महत्वाचा एक पोटॅशियम हा काम करत असतो. मुळांद्वारे मातीतील पाणी आणि पोषक द्रव्ये शोषण्यासाठी तसेच वनस्पतीचे जे पानं आहेत, पानामध्ये जे पर्णरंध्र असतात म्हणजे स्टोमॅटोमधून पाण्याचं नुकसान कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा पोटॅश आपल्याला महत्वाची भूमिका बजावत असतो. पाऊस पडलेला आहे. अचानकपणे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण होते. पावसानं दडी मारलेली असते. अशा अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आपली रोपं, पिकं सहजपणे आपली ते तग धरण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठी पोटॅश तुमचा योग्य प्रमाणात तिथं पिकामध्ये असणं गरजेचं असतं. पिकं, रोग आणि किडी या दोघांना देखील बळी न पडण्यासाठी झाडामध्ये प्रतिकारक शक्ती रोगाविरुद्ध आणि किडीमध्ये प्रतिकारक शक्ती निर्माण करण्यामध्ये हा पोटॅश फार महत्वाची भूमिका बजावत असतो. त्याचप्रमाणे पेशींचा आकार वाढवण्यामध्ये मग वनस्पतींच्या फळं असेल, पान असेल, कळी असेल, वनस्पतीचा जो काही भाग आहे त्या भागामध्ये पेशींचा आकार वाढवण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावत असतो. पेशींची लवचिकता वाढवण्यामध्ये एक संप्रेरक जिब्रेलिसशी संपरीत आहे. त्यासाठी तिथं आपली हा एक कॅटलिस्ट म्हणून काम करत असतो. त्याचप्रमाणे पेशींच्या नैसर्गिक भागामध्ये महत्वाची भूमिका हा पोटॅशियम आपल्याला प्रामुख्यानं बजावत असतो. कर्बोदकांचं पेशीमध्ये स्थानांतरित करण्यामध्ये हा एक महत्वाचं कार्य हा पोटॅश करत असतो. फळामध्ये साखरेचं प्रमाण वाढवण्यामध्ये गोडी फळं असेल, भाजीपाला असतील काही, तर त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण, ब्रिकचं प्रमाण, गोडवा वाढवण्याचं काम हा पोटॅश करत असतो. फळांची चव, रंग, फळामधील विद्राव्य पदार्थाचं प्रमाण TSS वाढवण्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका हा पोटॅश तुमचा करत असतो. फळांचं वजन वाढवण्यामध्ये आणि गुणवत्ता वाढीमध्ये पोटॅश हा एकदम प्रभावीपणे भूमिका बजावत असतो. सर्व महत्वाची कार्य किंवा त्या पोटॅशियमची भूमिका त्या वनस्पती प्रत्येक वनस्पती किंवा पीक जे काही शेतकरी फळं असतील, भाजीपाला असतील किंवा इतर पिकं असतील जी काय घेतात त्याच्यामध्ये हे सर्व महत्वाची कामं हा करत असतो. म्हणून पोटॅश किती महत्वाचा आहे, पण तो पिकाला उपलब्ध झाला पाहिजे. देतो आपण, पण दिल्यानंतर देखील तो उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठीच मी तुम्हाला आज याच्यावरती संबोधित करणार आहे. जसं मी पोटॅशचं कार्य बोललो, तसं सल्फरच्या पिकामध्ये कार्य आपण पाहूयात. त्याची भूमिका काय हे तुम्हाला मी सांगून देतो. शेतकरी बंधूंनो, कोणत्याही पिकाचं पीक व्यवस्थापन करताना जसं की नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नद्रव्य आहेत. पण त्या खालोखाल सल्फर या अन्नद्रव्याचा फार मोठ्या प्रमाणात पिकांना गरज आहे. म्हणून हा मुख्य अन्नद्रव्यामध्ये सल्फरची गणना केलेली आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ 75 ते 80% जमिनीमध्ये सल्फरची कमतरता जाणून येत आहे. कारण आपण तेवढं लक्ष देतच नाही. फक्त कॉम्प्लेक्सची बॅग आणून देणं NPK. पण सल्फर हा फार गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य म्हणून काम करतो. त्यामुळे आपल्याला सल्फर देणं गरजेचं आहे. उर्वरित अन्नद्रव्याची कमतरता जर सल्फर दिला गेला नाही, तर उर्वरित जी अन्नद्रव्य जी असतात ती सुद्धा त्याची कमतरता आपल्याला पिकामध्ये देऊन सुद्धा जाणवत असते. म्हणून आपल्याला सल्फर NPK सोबत देणं हा गरजेचाच आहे. अलीकडे जमिनीमध्ये आता मी बोलल्याप्रमाणे गंधकाची कमतरता फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आलेली आहे किंवा किंबहुना जाणवत आलेली आहे. तुम्ही कुठेही माती परीक्षण करा, सल्फरची कमतरता तुम्हाला दिसणारच तिथे. कारण आपण सल्फरयुक्त खतच देत नाही पिकाला. सल्फर तर लांबच टाकायचा राहिला.
सल्फर हा देणं गरजेचं आहे. तो मुख्य अन्नद्रव्य म्हणून गणला गेलेला आहे. पिकाची गुणात्मक वाढ जर करायची असेल, क्वालिटेटिव्ह उत्पादन घ्यायचं म्हटलं असेल, तर आपल्याला सल्फर हा एनपीके सोबत दिलाच गेला पाहिजे. त्याचं कार्य आपण पाहूयात आता. गंधक, सल्फर म्हणजे गंधक. हे एक प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये भाग घेऊन पानामधील हरितद्रव्य निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. म्हणजेच अन्न निर्मितीमध्ये चांगली चालना आपल्याला सल्फरमुळे होत असते. हरितद्रव्ये म्हणजे क्लोरोफिल, पानातला हिरवा भाग हा हरितद्रव्यामुळे निर्माण पानाला हिरवा कलर येत असतो. जर वनस्पतीला किंवा पिकाला तुम्ही सल्फर दिलाच गेला नाही, तर पान तुमचे पिवळे पडणार. त्याच्यामुळे तुमचं हरितद्रव्य त्या पानामध्ये निर्माण होणार नाही. पान सगळं पिवळं पडणार आणि मग प्रकाश संश्लेषणाची क्रिया तिथं मोठ्या प्रमाणात होणार नाही, मंदावणार ती क्रिया. मग झाड अन्न कसं तयार करेल? करत नाही. मग तुम्ही काय करता? नायट्रोजन, युरिया सारखी खतं आणता, फवारता किंवा पिकाला देता. तात्पुरतं समाधान मिळतं. पीक पिवळ्यावरून हिरवं होतं, पण ते नत्राची कमतरता नाही, ती आहे तुमची सल्फरची कमतरता. म्हणूनच मित्रांनो, लागवड केल्यापासून बेसल डोसलाच आपला सल्फर गेला पाहिजे. तिथून पुढे सातत्यानं सल्फर लागवडीपासून ते फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीच्या स्टेज पर्यंत पिकाला सल्फर लागत असतो. मग प्रत्येक टप्प्यामध्ये सल्फरची गरज आहे. गंधक किती महत्वाचा आहे. गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसंच तो सिस्टीन, सिस्टाइन आणि मिथिओनाइन व आवश्यक अमिनो आम्लांचा एक प्रमुख घटक आहे तो. अदरवाईज हा बनणारच नाही. हे सिस्टीन बनणार नाही, सिस्टाइन नाही, मिथिओनाइन बनणार नाही. गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. बीज उत्पादन घेत असाल आपण, तर क्वालिटी बीजोत्पादनामध्ये एक महत्वाचा भाग काम करतो. त्याचबरोबर द्विदलवर्गीय जी पिकं आहेत, तेलवर्गीय पिकं आहेत, द्विदलवर्गीय पिकं आहेत किंवा कडधान्य पिकं आहेत, त्या पिकांच्या मुळीवरती गाठी असतात रायझोबियमच्या. त्या गाठीची वाढ करण्यामध्ये व जीवाणूद्वारे नत्र स्थिरीकरणामध्ये हा मदत करत असतो. विविध विकार चयापचयाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपल्याला मोलाची भूमिका हा सल्फर करत असतो. मग क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट, सल्फर गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये जर सल्फर गेला नाही, तर आपल्याला क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट फळांची होणार नाही, भाजीपालाची होत नसते. म्हणून क्वालिटी उत्पादन पाहिजे असेल तर आपल्याला सल्फर देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ चकाकी, रंग, कलर, गोडवा, तरच आपल्या त्या पिकामध्ये त्या पिकाला हे सर्व येणार, क्वालिटी सुधारणार. गंधकाला भूसुधारक देखील म्हटलेलं आहे, कारण गंधक हा मातीचा समूह नियंत्रित करत असतो, कमी करत असतो. आणि गंधक दिल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण गंधक दिला तर तिथला मातीचा समूह आपला कमी होतो. आणि अलीकडे मातीचा समूह तुमचा अल्कलाईन स्वरूपाचा झालेला आहे. 7.5च्या पुढे मातीचा पीएच गेलेला आहे. मग कुठलाही गंधक दिला तर तसं होणार नाही. त्यासाठी तुम्हाला महादनचं बेन्सल्फ सुपरफास्ट किंवा महादनचं कॅल्शियम थायोसल्फेट किंवा महादनचं पोटॅशियम थायोसल्फेट हे सल्फर कंटेनिंग जे फर्टिलायझर आहेत, हे जर दिलं तर मातीचा सामू देखील आपला कमी होतो, चुनखडीचं प्रमाण वाढलेलं कमी होतं आणि परिणामी सल्फर सुद्धा पिकाला उपलब्ध होतो. तिन्ही कार्य होतात. त्यामुळं चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये या खतांचा वापर बेन्सल सुपरफास्ट, महाधन कॅल्शियम थायोसल्फेट, महाधन पोटॅशियम थायोसल्फेट हे जर दिलं गेलं आपण, तर आपल्याला चुनखडीयुक्त जमिनीमध्ये याचा वापर अत्यंत महत्वाचा ठरतो. जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकवण्यात देखील मदत होते. का? कारण हे काय करतं? वाढलेल्या जमिनीचा समूह कमी करतं. चुनखडीचं प्रमाण जमिनीत वाढलेलं कमी करतं. जमीन भुसभुशीत राहते. पिकाला पोटॅशियम, सल्फर देखील मिळवून देतं. म्हणजे पोटॅशियम आणि सल्फर गेल्यामुळे गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये जो सल्फर आणि पोटॅशियम लागणार आहे, तो आपल्याला पिकाला मिळतो. चकाकी, रंग, कलर, वजन हे आपल्याला पिकाच्या त्या कृषी उत्पन्न जो माल आहे त्याला हा मिळत असतो. जमिनीमधून गंधकाचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश किंवा इतर जे घटक आहेत त्यांचा कार्यक्षम वापर आपल्याला पिकासाठी होत असतो आणि उत्पादनाची भरीव वाढ आपल्याला गंधक दिल्यामुळे खात्री पटते आणि खात्री मिळते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्याचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर देखील आपल्याला अनुकूल परिणाम होत असतो. म्हणून शेतीमालाचं उत्पादन वाढवण्यामध्ये, शेतीमालाची प्रत सुधारण्यामध्ये हा सल्फर फार महत्वाची भूमिका बजावत असतो.
सल्फर आपण बुरशीनाशक म्हणून काम करतं. उदाहरणार्थ तुमच्या जमिनीतून उद्भवणाऱ्या हानिकारक बुरशी, फ्युजारियम नावाची बुरशी किंवा वरून पिकामध्ये भुरी नावाची एक फंगस येत असते, भुरी. तर याच्या नियंत्रणात जर सल्फरयुक्त खतं दिली आपण, तर पिकाला सल्फर तर मिळतो, त्याचबरोबर हा सल्फर मग एक बुरीच्या नियंत्रणासाठी किंबहुना जमिनीमध्ये हानिकारक बुरशी आहेत, मर रोगाची बुरशी, फ्युजारियम ऑक्सिस्पोरियम नावाची बुरशी, हे रोखण्यासाठी देखील आपल्याला गंधकाचा वापर जर अशा खतांच्या माध्यमातून केला तर चांगला आपल्याला त्याचा फायदा होतो. कोळीनाशक म्हणून सुद्धा हे काम करतं, म्हणून याचा वापर आपण प्रामुख्यानं केला पाहिजे. जमिनीमध्ये गंधकाच्या कमतरतेची कारणं काय आहेत? कशामुळे गंधक कमी होत चाललेला आहे? कमतरता काय? कशामुळे जमिनीमध्ये गंधक आपल्याला कमी दिसून येतोय? नंबर 1, मातीच्या ऱ्हासामुळे आणि निचऱ्याच्या होणाऱ्या गंधकाची कमी. गंधक दिल्यानंतर तो काय होतो, पिकाला दिला की लगेच जेवढं दिला तेवढं घेऊन घेतं पीक. पण शेतकऱ्यांना माहीत नसतंय, सल्फर दिलेला ज्यावेळेस आपण खताच्या माध्यमातून देतो, पण पीक दिल्यानंतर ते घेतं सल्फेटच्या स्वरूपामधलं. पण एक्सेस तुम्ही जो दिलेला सल्फर आहे, तो लगेच लीच आउट होतो. म्हणजे त्याचं पाण्याबरोबर तो वाहून जातो. कारण तो त्याचा गुणधर्म आहे, तो मूलभूत गुणधर्म आहे. एक्सेस झालेला सल्फर तो लगेच पाण्याबरोबर वाहून जातो. त्याचा उपयोगच नाही. तुम्हाला वाटतं मी सल्फर दिलेला आहे. तेवढ्या 1, 2, 3 दिवसापर्यंत तुम्हाला सल्फर मिळत असतो. पण पिकाला सल्फर हा सातत्यानं लागत असतो. मग सल्फर शेतकरी परत देतच नाही. मग पुढच्या टप्प्याला परत सल्फरची कमतरता येते. मग त्या वाढीच्या टप्प्यामध्ये सल्फरची कमतरता जाणवल्यामुळे क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंटच होत नाही. कारण सल्फरचा तो गुणधर्म आहे का एक्सेस झालेला तुमचा लीच आउट होतो तो. म्हणून मित्रांनो आपण आपण तशा प्रकारचे क्वालिटी उत्पादनं महादन बेन्झल सुपरफास्ट, महादन कॅल्शियम थायोसल्फेट, महादन पोटॅशियम थायोसल्फेट हे जर दिलं तर तो पिकाला सल्फर सुद्धा मिळतच जातो. तो सातत्यानं कंटिन्युअस पिकाला उपलब्ध होत करून देतो. पीएच पण कमी करतं, कॅल्शियम कार्बोनेट पण कमी करतं, सल्फर पोटॅशियम सुद्धा उपलब्ध करून देतं. गंधक विरहित अथवा गंधकाचे प्रमाण अतिशय कमी असलेल्या खतांचा शेतकरी वापर करतात. म्हणून गंधकाची कमतरता आपल्या पिकामध्ये जमिनीमध्ये जाणून येते. जमिनीतून पिकाद्वारे सातत्याने गंधकाची होणारी उचल, जे काय खत दिलंय त्यातला सल्फर लगेच उचलला जातोय. पण त्या मोबदल्यात तेवढ्या प्रमाणात पुढच्या वाढीच्या टप्प्यामध्ये किंवा पुढचा जो हंगाम आहे त्या पिकाला घेतला जाणारा दुसरं पीक घेतलं जाणारं त्यावेळेस तो सल्फर दिला जात नाही व सल्फरची कमतरता जाणवते. शेतातील पिकांचे औषध, सेंद्रिय खतं आणि काडी कचऱ्याचं चक्रीकरणातून होणारा कमी वापर म्हणून गंधकाची कमतरता आपल्या जमिनीमध्ये प्रचंड आपल्याला जाणवता येत आहे. आणि गंधक हा एनपीके नंतर आता प्रमुख घटक एक गणला गेलेला आहे आणि क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंटसाठी तो पाहिजेच आहे. म्हणून मित्रांनो याचा वापर करा, संतुलित प्रमाणात करणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण पोटॅशियम थायोसल्फेट, महागन पोटॅशियम थायोसल्फेट यांनी एक खास करून गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये फळं असतील, भाजीपाला असतील, यांचा गुणात्मक वाढीचा टप्पा म्हणजे सेटिंग झाल्यानंतर फळांची वाढ होत असते. तिथून पुढे मग क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट होत असते. त्या टप्प्यामध्ये आपल्याला पोटॅशियम पण मिळेल, सल्फर पण मिळेल आणि आपली जी जमिनीची कठीण परिस्थिती झालेली आहे, म्हणजे पीएच वाढलेला आहे, चुनखडीचं प्रमाण वाढलेलं आहे, पण खतं देऊन सुद्धा अपटेक होत नाही. म्हणजे हे सुद्धा कमी करेल आणि पिकाला पोटॅशियम आणि सल्फर सुद्धा मिळेल. त्यासाठी महादन या सर्व परिस्थितीवर अभ्यास करून महादन पोटॅशियम थायसल्फेट एक निर्माण केलेलं आहे. शेतकरी बांधवांना ते उपलब्ध करून दिलेलं आहे. तर ते काय करतं, सॉइलची हेल्थ इम्प्रूव्हमेंट करतं आणि आपल्याला न्यूट्रिएंट जे लागतात गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये पोटॅशियम आणि सल्फर हे सुद्धा पिकाला मिळवून देतं. मग याच्यामुळे काय होणार तुमचं, नंबर 1 मातीची रचना, संरचना, जमीन तुमची घट्ट झालेली आहे. त्यामुळे पोरॉसिटी जमिनीची जी कणाकणातील पोकळी तुमची सुधारणार. ॲग्रीगेशन सॉइल ॲग्रीगेट्स म्हणतो एकदम चांगल्या प्रकारचे पार्टिकल्स तयार होणार. 1 कण, 2 कण, माती असंख्य कणांनी बनलेली आहे. पण आता सध्या आपल्या जमिनी एकदम घट्ट झाल्यात. कारण का? सामू वाढलाय, क्षार वाढलेत, क्लोराइड्स वाढलेत, चुनखडी वाढली त्यामुळे घट्ट झाल्या जमिनी. म्हणून तो
महाधन पोटॅशियम थायोसल्फेट दिल्यामुळे जमीन एकदम सुटसुटीत होणार, मातीची रचना सुधारणार, ऍग्रिगेशन फिल्ट्रेशन वाढणार, पाणी दिलं तरी आपल्याला व्यवस्थित चांगलं ड्रेनेज होणार, निचरा चांगला होणार, कॅल्शियम मॅग्नेशियमचं गुणोत्तर ते वाढवण्यासाठी सुद्धा मदत करणार ते. मग आता पोटॅशियम थायोसल्फेट महाधनचं दिल्यामुळे काय फायदा होतो, पक्का फायदा पाहूयात आपण आता. कॅल्शियम कार्बोनेटची पातळी जमिनीतली कमी होते, ज्या जमिनीमध्ये चुनखडी वाढली ती पातळी कमी होते, पीएच कमी होतो, क्षारांचं प्रमाण कमी होतं. हे कॅटाईन म्हणून एक काम करतं, वाहक. कॅटाईन म्हणजे कुठले? पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फेरस, मॅंगनीज, कॉपर, झिंक हे सगळे अन्नद्रव्य हे कॅटायन्स आहेत, पण त्यांना वाहून न्यायचं काम हा पोटॅशियम थायोसल्फेट करत असतो. ते तसेच जमिनीत पडून राहत नाही, म्हणून ह्यांना मुळी वाटून वाहून दिलं गेलं पाहिजे शेंड्याच्या पानापर्यंत, टोकापर्यंत. म्हणून हे वाहक म्हणून सुद्धा काम करतं या कॅटायनला. हे सगळे कॅटायन्स अविद्राव्य स्थितीमध्ये येतं. या अविद्राव्य स्थितीमधून विद्राव्य स्थितीमध्ये न्यायचं काम हा पोटॅशियम थायोसल्फेट करतो. त्यामुळे पिकांना हे सगळे कॅटायन्स मिळत असतात. आणि त्यास प्रामुख्यानं जमिनीची संरचना, जमिनीचं एकत्रीकरण, सच्छिद्रता, पोरॉसिटी, फिल्ट्रेशन, निचरा व्यवस्थित आणि कणाकणातील पोकळी आपल्याला चांगलं व्यवस्थित मेंटेन होते. आणि त्याचबरोबर 25% पोटॅशियम आपल्याला या लेवलला पिकाला मिळून देतो. आणि 17% सल्फर न समृद्ध असलेली ही ग्रेड म्हणजे 25% पोटॅश, 17% सल्फर याच्यामध्ये आहे. या गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये लागणारा पोटॅश, सल्फर तो पिकाला मिळत असतो. पण हा वाढीच्या टप्प्यानुसार पीक न्याहाचा डोस वेगळा आहे, मी तुम्हाला सांगतो आता पुढच्या स्लाइडमध्ये. तत्पूर्वी मी तुम्हाला एक बरेचसे शेतकरी गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये एसओपी देतात. म्हणजे कधी फळ पक्वता किंवा त्याच्या अगोदर ज्यावेळेस गोडवा वाढतो, फळांची वाढ असते चालू, त्यावेळेस शेतकरी सल्फेट ऑफ पोटॅश 0050 ही ग्रेड देत असतात. पण 0050 देण्याच्या ऐवजी किंवा एसओपी देण्याच्या ऐवजी तुम्ही जर महाधन पोटॅशियम थायोसल्फेट वापरलं तर दोन्हीतला फरक मी तुम्हाला आता सांगतो. तो ऐकून घ्या व्यवस्थित, फार तुम्हाला प्रभावी तुम्हाला हे काम करणार आहे. दोन्हीतला फरक, पोटॅशियम थायोसल्फेट महाधन आणि एसओपी तुम्ही जे रेग्युलर बाजारातून आणतात ते देता, त्यातला दोन्हीतला फरक वन बाय वन पाहूयात आपण. ईसी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जमिनीतली, आपल्याला ईसी वाढलेला जमिनीचा, तर पोटॅशियम थायोसल्फेट दिल्यामुळे जमिनीतला ईसी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही कमी होते. पण एसओपी मुळे तुमची उलट वाढणार आहे, हे लक्षात घ्या. तर पोटॅशियम थायोसल्फेट दिल्यामुळे ईसी लेवल आपली कमी होते, नंबर 1. 2 नंबर काय करतं काम पोटॅशियम थायोसल्फेट? कॅल्शियम कार्बोनेटचं न्यूट्रलायझेशन करतं. जमिनीमध्ये साठलेली चुनखडी कॅल्शियम कार्बोनेट ते आपल्याला रिडक्शन करतं, न्यूट्रलाइज करतं, पूर्ण न्यूट्रलाइज करून टाकते चुनखडी. पण एसओपी मुळे तसं होणार नाही. तिसरा महत्वाचा फायदा, कॅल्शियम पोटॅशियम थायोसल्फेटमुळे पीएच वाढलेला पीएच तुमचा कमी होतो. तसं एसओपी मुळे पीएच हा कमी होणार नाही, उलट वाढेल. सॉइल स्ट्रक्चरचं, जमिनीमध्ये कणाकणातील पोकळी आहे, स्ट्रक्चर जे म्हणतो आपण, ऍग्रिगेशन म्हणतो आपण, ते पोटॅशियम थायोसल्फेट दिल्यामुळे कणाकणातील पोकळी सुधारणार. तसं एसओपी मुळे होणार नाही. हे कॅटायन कॅरियर म्हणून काम करतं पोटॅशियम थायोसल्फेट, पण एसओपी हे कॅटायन कॅरियर म्हणून काम करणार नाही. कॅटायनचं कॅरियरच होणार नाही, पण पोटॅशियम थायोसल्फेटमुळे सगळे जे कॅटायन्स आहेत त्याचं मुळीमधून शेंड्याच्या पानापर्यंत अविद्राव्य स्थितीतील पोटॅशियम विद्राव्य स्थितीमध्ये कन्व्हर्ट करून ते शेंड्याच्या पानापर्यंत कॅरियर म्हणून करतं काम. त्यामुळे पिकांना सगळे कॅटायन्स मिळतात. पाहूयात आपण आता यातला पर्सेंटेज ऑफ पोटॅशियम. पोटॅशियम थायोसल्फेटमध्ये 25% पोटॅश आहे, तर एसओपी मध्ये 50% पोटॅशियम असून सुद्धा तो पिकाला तेवढा उपलब्ध होतोय का? नाही. कारण जमिनीचा पीएच वाढलाय, ईसी वाढलाय, चुनखडी वाढली. पण पोटॅशियम थायोसल्फेट मध्ये 25% पोटॅश आहे, पण तो सगळ्या पिकांना त्या गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये मिळणार. सल्फर 17% याच्यामध्ये, एसओपी मध्ये सुद्धा सल्फर 17च आहे, पण तो पिकाला सल्फेट फॉर्म मधला आहे एसओपी मधला. आपल्याला सातत्यानं सल्फर मिळाला पाहिजे. आज सल्फर फक्त एकदा नकोय, सल्फर दिल्यानंतर पिकाला
कंटिन्युअस सातत्यानं उपलब्ध पाहिजे. पण यातला जो पोटॅश आहे तो स्लो रिलीज पोटॅशियम थायोसल्फेट मधला कंप्लीट तुम्हाला दिल्यानंतर पुढच्या वाढीच्या टप्प्यापर्यंत सातत्यानं हा सल्फर पिकाला मिळत जातो. त्याच्यामुळे गोडवा, कलर, चकाकी, वजन हे आपल्याला क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंट त्याच्यामुळे मिळत असते. वजन वाढतं, क्वालिटी येते, चकाकी येते फळांना, रंग वाढतो, गोडवा वाढतो आणि वजन सुद्धा वाढतं. म्हणून मित्रांनो, आणि लिचिंग लिचिंग लॉसेस बिलकुल नाही तिथे. एसओपी आपल्याला दिल्यानंतर मोर प्लोन टू लिचिंग लॉसेस तिथं जास्त येतं. म्हणून मित्रांनो, पोटॅशियम थायोसल्फेट ही भूमिका मी तुम्हाला गुणात्मक वाढीच्या टप्प्यामध्ये आपण एसओपी ऐवजी पोटॅशियम थायोसल्फेटची रेकमेंडेशन मी तुम्हाला देत आहे. आता ते कसं वापरायचं हे तुम्हाला पीक निहाय सांगतो. ही जी वेगवेगळी पिकं आहेत, द्राक्ष, या साईडला मी पिकाची नावं बोलतो. कुठल्या परिस्थितीमध्ये पिकाच्या वाढीच्या टप्प्यामध्ये वापरायचं, प्रत्येक वेळेस एकराला ऍप्लिकेशन वेळेस किती सोडायचं ते ड्रिप मधून, किती वेळा द्यायचं ते, आणि एकरासाठी किती डोस लागेल. प्रथमतः आपण पाहूयात द्राक्ष पीक. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गुणात्मक वाढीचा टप्पा हार्वेस्टिंग चालू आहे, पण पोटॅशचा अपटेक बऱ्याच ठिकाणी म्हणतात की अपटेक होत नाही, क्वालिटी येत नाही, शुगर वाढत नाही. तर या कालावधीमध्ये म्हणजे ऑक्टोबर छाटणी झाल्यानंतर बाग 95 ते 115 दिवसाचा जो कालावधी आहे, त्यावेळेस आपण एका वेळेस 6 लिटर सोडा, 3 वेळा सोडायचा आहे, 18 लिटर फक्त सोडायचं आहे. डाळिंबाचा जर विचार केला तर छाट बहार धरल्यानंतर म्हणजे पानगळ झाल्यानंतर 145 ते 175 या दिवसामध्ये एका वेळेस तुम्हाला 6 लिटर सोडायचं आहे. एकूण आपल्याला 3 वेळा सोडायचं आहे, 18 लिटर सोडायचं आहे ड्रीप मधून. केळी या पिकाचा जर विचार केला, बाग लावल्यानंतर 270व्या दिवसापासून चालू करायचं हे, तर 300 दिवसापर्यंत ठेवायचं म्हणजे फळांच्या गुणात्मक वाढीचा टप्पा. एका वेळेस किती सोडायचं आहे, 6 लिटर. किती वेळा द्यायचं आहे, 3 वेळा. टोटल मात्रा किती द्यायची आहे, 18 लिटर फक्त. टोमॅटोच्या बाबतीत बोलायचं म्हटलं, लागवड केल्यानंतर 90 दिवसापासून चालू करायचं, तर 110 दिवसापर्यंत सोडायचं आहे. एका वेळेस 6 लिटर, 3 वेळा सोडायचं, या दरम्यान 18 लिटर सोडायचं आहे. बटाटा आपल्याकडे जर काही ठिकाणी बटाटा होतो, उदाहरणार्थ साताराचा भाग आहे, नारायणगावचा पाट आहे, जुन्नरचा पाट आहे, या ठिकाणी बटाटा होतो. तर इथं बटाटा लागवड केल्यानंतर 75 ते 110 दिवसाच्या दरम्यानच वापरायचं फक्त. एका वेळेस 6 लिटर, फक्त 2 वेळा सोडायचं म्हणजे 12 लिटर फक्त या दरम्यान सोडायचं आहे. लिंबू वर्गीय फळं म्हणजे तुमचं संत्रा असेल, मोसंबी असेल, कागदी लिंबू असेल, तर हे कधी सोडायचं, बहार धरल्यानंतर 220 दिवस ते 270 दिवसापर्यंत एका वेळेस 6 लिटर, 3 वेळा सोडायचं म्हणजे एकूण 18 लिटर. म्हणजे हे क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंटच्या स्टेज आहेत. इथं पोटॅशियम आणि सल्फर आपल्याला लागतोच. आपण एसओपी देण्याच्या ऐवजी पोटॅशियम थायोसल्फेट द्या, सगळं आपल्याला सर्व तो पोटॅश आणि सल्फर मिळणार आहे. त्यामुळे रंग, चकाकी, गोडी, वजन हे क्वालिटेटिव्ह डेव्हलपमेंटच्या पिरियडमध्ये त्या पिकाला मिळणार आहे आणि पिकाचं उत्पादन वाढीव आणि दर्जा सुधारणार आहे. ते आहे पोटॅशियम थायोसल्फेट आता बोलल्याप्रमाणे. म्हणून याचं फायनली मी आता तुम्हाला सांगतो की याचा मुख्य फायदा, प्रमुख फायदा, कंप्लीट 100% फायदा काय होतो शेतकरी बांधवांना, व्हॅल्यू प्रपोजिशन्स हे वापरल्यामुळे नेमका पक्का फायदा हा तुम्हाला होणारच. नंबर 1, मातीचं आरोग्य सुधारणार, म्हणजेच पीएच, इसी, कॅल्शियम कार्बोनेटचं पातळी तुमचं कमी करतं. त्यामुळे इतर पोषक तत्वांचं शोषण होण्यास मदत होते. पिकाच्या गुणवत्ता वाढीच्या टप्प्यावर एसओपीच्या तुलनेत 40% आपल्याला एसओपी कमी करता येतो पोटॅशियम थायोसल्फेट दिल्यामुळे, आणि 100% सल्फर आपल्याला 100च्या 100% सल्फर आपल्याला पिकास उपलब्ध होतो. फळांचं वजन आणि गुणवत्ता यामध्ये सुधारणा होते. एकंदरीत हे 4 त्याचे पक्के फायदे आहेत. कुठल्या प्रमाणात प्रत्येक पिकामध्ये मी तुम्हाला सांगितले आहे त्या प्रमाणात ड्रीप मधून याचं द्यायचं आहे. बिलकुल याला ड्रेंचिंग करायचं नाही, ड्रीप मधूनच द्यायचं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, आज आपण वेळात वेळ काढून या महाधन फेसबुक लाईव्ह सेशन आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानं आजचा जो सेशन आहे, फळे आणि भाजीपाला पिकांच्या गुणात्मक वाढीच्या टप्प्यात पोटॅश आणि सल्फरची भूमिका, या सत्रात सहभागी झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप धन्यवाद. आपला हा हंगाम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी इच्छा व्यक्त करतो. आपले काही प्रश्न असतील तर ते महाधन फेसबुक पेजवरती पोस्ट करा. आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं
टेक्निकल टीम करून आमच्या दिली जातील. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती आहे, यांच्यापर्यंतही पोहोचवा. दोन्ही टेक्निकल टीम्स आहेत, कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महाधन ॲग्रीटेक लिमिटेड. त्यामुळं त्याबद्दल तुम्ही निसंकोच आपले काही प्रश्न असतील तर त्या पेजवरती पोस्ट करा. त्याचबरोबर शेतीविषयक, पिकाविषयक आणखी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, महाधनची वेबसाईट देखील आहे, महाधनचं फेसबुक पेज आहे, महाधनचं ॲप आहे, याला देखील यूट्यूब चॅनल आहे, यालाही सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. आपण दिलेली माहिती जी आहे ती निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदेशीर असणार आहे, याबद्दल काही शंका नाही. तर शेतकरी बांधवांनो, जी काय आज आपल्याला माहिती मिळाली ती निश्चितपणे आपण याचा लाभ करून घ्यावा. या संदर्भामध्ये काय अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी आपण महाधनचे जे टेक्निकल टीम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, किंवा त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामतीची जी काही टेक्निकल टीम आहे त्यापर्यंत देखील पोहोचवलं तरी आपल्याला त्या संदर्भामध्ये माहिती मिळेल व आपल्या शंकाचं निरसन निश्चितपणे करण्यात येईल. तर आज आपला हा कार्यक्रम जो होता तो आज आपला कार्यक्रम इथं संपला असं मी घोषित करतो. आणि पुढील जो कार्यक्रम असेल त्या संदर्भातली जी काही माहिती असेल ती आपल्या केव्हीके बारामतीच्या फेसबुक पेजवरती आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितपणे आपण आपल्या केव्हीके बारामतीचं फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा व त्या संदर्भामध्ये आपल्याला निश्चितपणे माहिती पुढे मिळेल. तर हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा धन्यवाद. एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा शेतकरी बंधूंना. धन्यवाद.